नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मॅनेज एक्सपेन्सेस. त्यासाठी आपल्याला मोरमधून मॅनेज एक्सपेन्सेसमध्ये जायचं आहे. तर एक्सपेन्स मॅनेजमेंट इम्पॉर्टंट असतं प्रत्येक बिझनेससाठी. आपल्या बिझनेसचा एक्सपेन्स आपल्याला योग्य पद्धतीने ट्रॅक करता यावं यासाठी. एक्सपेन्स जे तुम्ही ॲड कराल ते तुम्ही प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टमध्ये काउंट करू शकता. त्याचा बेनिफिट हा मिळतो की तुम्ही तुमच्या बिझनेसचे डिसिजन्स व्यवस्थित घेऊ शकता. कुठे कॉस्ट कटिंग करायचे, कुठे इम्प्रूव्हमेंट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपेन्स मॅनेजर थ्रू एक्सपेन्स ॲड करून आणि प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टमध्ये त्या रिफ्लेक्ट होऊन पाहायला मिळतात. आता आपण एक एक्सपेन्स ॲड करून पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ॲड ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ॲड या बटनवरती क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये प्री डिफाईन्ड कॅटेगरीज दिलेल्या आहेत. तुम्ही त्यापैकी चूज करू शकता. मोस्ट सुटेबल जी असेल ती चूज करा आणि यामध्ये नसेल तर तुम्ही अदर्सवरती क्लिक करू शकता. अदर्स क्लिक केल्यानंतर स्पेसिफाय करण्यासाठी रिमार्कमध्ये ती कॅटेगरी लिहू शकता. आता इथं आपण एक रेंट अँड मॉर्गेज पेमेंट्स असा एक एक्झाम्पलसाठी घेऊया. इथं तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, विथ अँड विदाउट GST. तुमचं जे काही सुटेबल असेल ते करा. अमाऊंट आपण टाकणार आहोत. त्यानंतर पेमेंट मोड आता आपण चेक सिलेक्ट करतोय. त्यासाठी चेकचा एक रेफरन्स नंबर टाकतो. बँक अकाउंट सिलेक्ट करून आपण सिम्पली सेव्ह करणार आहोत. सबमिट केल्यानंतर ती एंट्री तो एक्सपेन्स ॲड होईल एक्सपेन्सेसमध्ये. हा जो एक्सपेन्स आपण ॲड केला आहे हा आपल्या बँक अकाउंट सेक्शनमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतो पेमेंट इनिशिएटेडमध्ये. ते पाहूया कशा प्रकारे दिसतंय. चेक असल्यामुळं बँक अकाउंट सेक्शनमध्ये दिसतंय. NEFT असेल तरीसुद्धा बँक अकाउंट सेक्शनमध्ये पेमेंट इनिशिएटेडमध्ये तो रिफ्लेक्ट होईल. तर ह्यामध्ये आपण ज्यावेळेस पेमेंट क्लिअर होईल त्यावेळेस मार्क एज क्लिअर करणार आहोत. ज्यावेळेस हे पेमेंट क्लिअर होईल त्यावेळेस ते पासबुकमध्ये शो करेल. अशा पद्धतीने हे बँक अकाउंटमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होत आहे. आता आपण मॅनेज एक्सपेन्सेसमध्ये जाऊया. इथं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सॉर्टिंग करू शकता. डेट वाईज आहे, डे, लास्ट 7 डेज किंवा कस्टम रेंज, जे काही रेंज तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे ते. कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्ही सॉर्टिंग करू शकता. स्टाफ मेंबर वाईज सॉर्टिंग करू शकता. म्हणजे एखाद्या स्टाफने कोणत्या ॲड केलेल्या असतील एक्सपेन्सेस ते पाहायचे असतील तर आपण स्टाफ वाईज सुद्धा सॉर्टिंग करू शकतो. हेड ऑफिस किंवा वेअरहाऊसच्या केसमध्ये तुम्ही तुमच्या ज्या कनेक्टेड ब्रांचेस आहेत त्यांच्यातल्या सुद्धा एक्सपेन्स ॲड केलेले जे असतील ते तुम्ही पाहू शकता. इथं आपल्याला ब्रांचेस ह्या सेक्शनमध्ये जी कोणती ब्रांच पर्टिक्युलरली तुम्हाला पाहायचे त्या ब्रांचवरती क्लिक करायचं आणि सिलेक्टेड ब्रांचेसना आपण GST नंबरने सुद्धा आपण हे करू शकतो. 2 ब्रांचेसचा आपण आता इथं पाहूयात. अशा पद्धतीने त्या प्रत्येक कनेक्टेड ब्रांचेसचा तुम्हाला सुद्धा ॲक्सेस मिळतो मॅनेज जे एक्सपेन्सेस आहेत ते बघायला. त्यानंतर ह्याला तुम्ही 2-3 फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता, एक्सेल आणि CSVमध्ये सुद्धा. आता आपण पाहणार आहोत की जे एक्सपेन्स आपण ॲड करतो ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टमध्ये कशा प्रकारे पाहायला मिळतात. त्यात आपल्याला रिपोर्ट सेक्शनमध्ये, अकाउंटिंग सेक्शनमध्ये प्रॉफिट अँड लॉस रिपोर्टमध्ये जायचं आहे. इथं सुद्धा डेट रेंज सिलेक्ट करू शकता पर्टिक्युलर टाइम फ्रेमची आणि त्यामध्ये आपल्याला गोवरती क्लिक करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट हा तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी इम्पॉर्टंट असतो. त्याप्रमाणे आपण इथं डेट रेंज सिलेक्ट करून सिम्पली गोवरती क्लिक केलं तर अशा पद्धतीने तो रिपोर्ट जनरेट होतो. ह्याला इन्कम स्टेटमेंट असं सुद्धा म्हटलं जातं या रिपोर्टला. यामध्ये आपण पाहू शकता की ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि नेट इन्कम किती आहे आपल्याकडं. म्हणजे जे काही एक्सपेन्सेस आपण ॲड करू ते इथं रिफ्लेक्ट होतात आणि त्याप्रमाणे आपल्याला हा रिपोर्ट जनरेट करून मिळतो. सिम्पली आपण ह्याला सुद्धा एक्सेल किंवा PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने आपलं मॅनेज एक्सपेन्सेस